पवारांनी आपल्यावरती टीका केली आहे, आपलं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली की 1 कोटी मेल्यानंतर आपल्यासारखा जन्माला येतो नाही. इतकं खोटं बोलतात तुम्ही. काय म्हटलं त्यांनी की 1 कोटी खोटं बोलणारे मेल्यानंतर आपल्यासारखा एक जन्माला येतो असं तुमचं नाव न घेता त्यांनी टीका केलेली. प्रत्यक्ष टीका केली, आपलं नाव न घेता. नाशिकमध्ये आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं म्हणून ढगफुटीचं हे केल्याचं ढगफुटी काल नाशिकला ढगफुटी झाली का? नाही. नाशिक परिसरात पंचक्रोशीत झाली का? नाही. ढगफुटी होणार आहे म्हणून शैक्षणिक संस्था शाळा या बंद करण्याचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आमचं आंदोलन होऊ नये याकरता पोलिसाकरवी आम्हाला प्रशासनाने अडवलं होतं. आता खोटं कोण बोलत आहे हे या आपसूक रामाच्या मंदिराच्या पायऱ्यावरूनच याचा पर्दाफाश कुठेतरी झालेला आहे. राहता राहिलं मी तिथूनच काल एक प्रार्थनाही केली होती की जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यामुळे सुबुद्धी दे दया करा दुर्बुद्धी दूर कर ही काल रामाजवळची माझी प्रार्थना होती. मात्र या निमित्तानं अजित पवार यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही नाही नाही. आणि अजित पवारांना चक्की पिसिंग 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 असं करायला सांगणारे कोण होते? तर मला असं वाटतं ते देवेंद्र फडणवीस साहेबच होते. एवढंच नाही तर पहिल्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या मिटिंगमध्ये पहिली फाईल आणि पहिली स्वाक्षरी ही धनगर समाजाच्या आरक्षणाची केल्या जाईल. झालं का? नाही. खोटं कोण बोललं ते आपल्यासमोर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात वारंवार खोटं कोण बोलतं आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. एवढंच नाही तर त्यांनी आता कुठेतरी व्यक्तिगत बोललं आहे म्हणून मी काही तशी करणार नाही. मात्र जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही इथपर्यंत एक व्यक्ती बोलली होती. आता त्या व्यक्तींनी लग्न केलं का, त्यांना मुलं बाळा आहे याचा तपास आपण सर्व जाणत्या पत्रकारांनी यावा. काही माहिती नसताना तुम्ही खोटं बोलतात असा आरोप करताय. माझा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ढगफुटी होणारे कोणी जाहीर केलं? झाली का? नाही. मग ढगफुटी होणार आहे आणि नाशिकमध्ये प्रचंड येणार आहे असं स्वतःच सांगतात, तेच पूर्ण होत नाही, तेच खोटं बोलतात. आणि चोऱ्याचा उलटा बोंबा असं म्हटल्यास अतिशयोक्ती आणि चुकीचं ठरणार नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. लाडकी बहीण योजनेवर सरकार आले, मात्र लाडकी बहीण योजनेचे आता हप्ते थकलेले, त्यांचं पोर्टल देखील बंद आहे. आपले तथाकथित खरे बोलणारे असा दावा करणारे जे मुख्यमंत्री आहेत यांनी लाडक्या बहिणीच्या निवडणुका झाल्या 1,500चे 2,500 करू अशी घोषणा केली होती. त्यांचं ते खोटं बोलणं होतं का खरं बोलणं होतं हे या संदर्भाच्या अनुषंगाने कुठेतरी तपासून घ्यावं असं वाटतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणी धडाधड लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात येत आहे. आणि लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीचा जुमला होता हे आता याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीने काँग्रेसची जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र सत्ता घेतलं तर काही ठिकाणी पाहायला मिळालं. तसंच परिपाक म्हणून काही आता महाविकास आघाडीचे पक्ष जे आहेत ते कुठेतरी फुटतात अशी देखील एकंदरीत पक्ष फोडाफोडी हा भारतीय जनता पक्षाचा धंदा आहे. आणि स्वतःच्या पक्षात त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही, स्वतःच्या पक्षात त्यांच्याजवळ नेते नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चटकीन म्हणून भारतीय जनता पक्षाने आपलं अस्तित्व आता भारतात निर्माण केलं आहे. आगामी काळात काँग्रेसचा अजेंडा काय असणार आहे? काँग्रेसचा अजेंडा जो होता तोच आहे आणि तोच राहणार आहे. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं, सर्व घटकांना न्याय मिळावा, समता बंधुता सामाजिक न्यायाची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी भूमिका काँग्रेसची होती तीच राहणार आहे. हम दो और हमारे दो हे आमचं धोरण नव्हतं, राहणार नाही. केवळ मुठभर उद्योगपतींचं चांगलं आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त जे प्रशासन आहे याच्या संदर्भात निश्चित स्वरूपात काँग्रेस सत्तेवर आल्यावर या सर्वांना चक्की पिसिंग 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 करायला मात्र आम्ही निश्चित पाठवू.